नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, जे आपण बघत आहोत ती आहे महापारेषण भरती 2025 साठी जे विद्युत सहाय्यक पदासाठी जे अत्यंत महत्त्वाचे MCQ आहेत त्या प्रश्नाची आपण सिरीज तयार केलेली आहे। तर त्या सिरीजचा जो दुसरा भाग आहे तो आज आपण पाहणार आहोत। याआधी आपण जो पहिला भाग पाहिलेला आहे, जर पाहिला नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या भागाची लिंक दिलेली आहे, नक्की पहा। या भागामधील जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत हा भाग शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, बघूया आपण आता या भागातील पहिला प्रश्न क्रमांक 1। ट्रान्सफॉर्मर कोअरमध्ये स्टील आणि सिलिकॉन स्टीलची रचना डॅश असते। ऑप्शन ए स्टील 93% व सिलिकॉन 60%, ऑप्शन बी स्टील 95% व सिलिकॉन 5%, ऑप्शन सी स्टील 97% व सिलिकॉन 3%, ऑप्शन डी स्टील 90% व सिलिकॉन 10%। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्टील 93% व सिलिकॉन 60%। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 2, जो की आपल्यासाठी हा आहे। मोठ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपरचे गुणनाशक कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या टेक्निक उपयोग केला जातो? ऑप्शन ए लॅमिनेटेड कोअर, ऑप्शन बी स्टेपेड कोअर अरेंजमेंट, ऑप्शन सी रिड्युसिंग कोअर थिकनेस, ऑप्शन डी ग्रीन ओरिएंट कोअर। तर मित्रांनो, उत्तर आहे ऑप्शन बी स्टेपेड कोअर अरेंजमेंट। तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 3। अर्धसंचलित स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये किती कॉन्टॅक्टची आवश्यकता असते? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 3। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 4, जो की आपल्यासाठी हा आहे। 6 पोल स्टेटर मोटरची इलेक्ट्रिकल डिग्री किती असतील? ऑप्शन ए 360 अंश, ऑप्शन बी 180 अंश, ऑप्शन सी 120 अंश, ऑप्शन डी 90 अंश। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 120 अंश। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न। वेव्ह वाइंडिंगमध्ये बॅक पिच हा डॅश असतो? ऑप्शन ए रिलीज पिच, ऑप्शन बी फ्रंट पिच, ऑप्शन सी ॲव्हरेज पिच, ऑप्शन डी कॉइल पिच। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कॉइल पिच। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 6, जो की आपल्यासाठी हा आहे। 24 स्लॉट आणि 4 पोल असतील तर पोल पिच किती असेल? ऑप्शन ए 6 स्लॉट, ऑप्शन बी 4 स्लॉट, ऑप्शन सी 96 स्लॉट, ऑप्शन डी 8 स्लॉट। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 6 स्लॉट। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। आर्मेचर वाइंडिंगमध्ये लगतच्या 2 मधील अंतरास डॅश असे म्हणतात? ऑप्शन ए रिलेशन पिच, ऑप्शन बी कम्युटेटर पिच, ऑप्शन सी पोल पिच स्विच, ऑप्शन डी ॲव्हरेज पिच। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पोल पिच। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 8, जो की आपल्यासाठी हा आहे। आर्मेचर वाइंडिंगचा कोणता प्रकार आकृतीत दाखवला आहे? ऑप्शन ए सिम्प्लेक्स व्ह्यू वाइंडिंग, ऑप्शन बी डुप्लेक्स व्ह्यू वाइंडिंग, ऑप्शन सी सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंग, ऑप्शन डी डुप्लेक्स व्ह्यू वाइंडिंग।
तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सिम्प्लेक्स वेव्ह वाइंडिंग। तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, जर फ्रंट पिच YF हा बॅक पिच YB पेक्षा लहान असेल तर ते वाइंडिंग डॅश आहे। ऑप्शन ए प्रोग्रेसिव्ह लॅप किंवा वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन बी रिट्रोग्रेसिव्ह लॅप किंवा वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन सी डुप्लेक्स लॅप किंवा वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन डी सिम्प्लेक्स लॅप किंवा वेव्ह वाइंडिंग। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए प्रोग्रेसिव्ह लॅप किंवा वेव्ह वाइंडिंग। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 10 जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणती अट सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंगसाठी नाही? ऑप्शन ए ब्रशेसची संख्या बरोबर पोलची संख्या, ऑप्शन बी फ्रंट पिच आणि बॅक पिच बरोबर पोल पिच, ऑप्शन सी फ्रंट पिच आणि बॅक पिच हे दोन्ही विषम संख्येचे असतात, ऑप्शन डी बॅक पिच आणि फ्रंट पिच यामध्ये 2 कंडक्टरचा फरक असतो। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फ्रंट पिच आणि बॅक पिच हे दोन्ही विषम संख्येचे असतात। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 11 जो की आपल्यासाठी हा आहे, आर्मेचर वाइंडिंगमध्ये स्लॉटच्या दोन्ही बाजूच्या कडा दुमडलेल्या असतात त्यांना डॅश असे म्हणतात। ऑप्शन ए कॉईल सप्टेटर, ऑप्शन बी स्लॉट लाइनर, ऑप्शन सी पॅकिंग स्ट्रेप, ऑप्शन डी कोफिंग। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कोफिंग। तर मित्रांनो आपण बघूया पुढील प्रश्न क्रमांक 12 जो की आपल्यासाठी हा आहे, डुप्लेक्स लॅप वाइंडिंग केलेल्या 4 पोलच्या DC मशीनचे करंट वाहण्याचे समांतर असतात। ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 12। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 4। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 13 जो की आपल्यासाठी हा आहे, लॅप वाइंडिंगमध्ये बॅक पिच हा डॅश इतका असतो। ऑप्शन ए कॉईल पिच, ऑप्शन बी कम्युटेटर पिच, ऑप्शन सी ॲव्हरेज पिच, ऑप्शन डी रेसोल्युशन पिच। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कॉईल पिच। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 14 जो की आपल्यासाठी हा आहे, आर्मेचर वाइंडिंगमध्ये डॅश इतक्या ॲक्टिव्ह साइड्स असतात। ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 4। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 6। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 15 जो की आपल्यासाठी हा आहे। मित्रांनो या सिरीजमधील सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यामुळे शेवटपर्यंत बघा। ट्रिपल X लॅप वाइंडिंगमध्ये कम्युटेटर पिच YC किती असतो? ऑप्शन ए YC बरोबर 1, ऑप्शन बी YC बरोबर 4, ऑप्शन सी YC बरोबर 2, ऑप्शन डी YC बरोबर 3। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी YC बरोबर 3। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 16 जो की आपल्यासाठी,
आकृतीमधील सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंग दाखवले आहे, त्यामध्ये X काय दाखवतो? ऑप्शन ए स्पीच YR, ऑप्शन बी फ्रंट पिच YF, ऑप्शन सी बॅक पिच YB, ऑप्शन डी कम्युटेटर पिच YC. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए रोटेटेड पिच YR. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 17, जो की आपल्यासाठी हा आहे. DC मोटर फिरत आहे. जर रोटरचे वजन अनबॅलन्स असेल तर मोटरवर काय परिणाम होईल? ऑप्शन ए मोटर जास्त करंट घेईल, ऑप्शन बी मोटरमध्ये स्पार्किंग निर्माण होईल, ऑप्शन सी आर्मेचर व्हायब्रेट होईल आणि आवाज करेल, ऑप्शन डी काहीही परिणाम होणार नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आर्मेचर व्हायब्रेट होईल आणि आवाज करेल. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 18, जो की आपल्यासाठी हा आहे. वाइंडिंगची टेस्ट घेण्यासाठी इंटरनल ग्लाउर उपयुक्त आहे. ऑप्शन ए आर्मेचर इन टॅप रेकॉर्डर, ऑप्शन बी AC मोटर स्टार्टर वाइंडिंग, ऑप्शन सी आर्मेचर ऑफ फूड मिक्सर, ऑप्शन डी आर्मेचर इन शूट पोल मीटर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी AC मोटार स्टार्टर वाइंडिंग. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 19, जो की आपल्यासाठी हा आहे. एक्सटर्नल ग्राउंडचे आर्मेचरची टेस्ट चालू आहे. जर आर्मेचर वाइंडिंगमध्ये शॉर्ट असेल तर हॅक्सो ब्लेड काय होईल? ऑप्शन ए ब्लेड आवाज करून थरथरेल, ऑप्शन बी आर्मेचर वाइंडिंग पासून ब्लेड दूर ढकलेल जाईल, ऑप्शन सी ब्लेड स्थिर राहील, ऑप्शन डी आर्मेचर वाइंडिंगमध्ये ब्लेड आकर्षिले जाईल. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ब्लेड आवाज करून थरथरेल. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो आपल्यासाठी हा आहे. वाइंडिंग गरम करण्याचे मान्यता प्राप्त तापमान किती आहे? ऑप्शन ए 100 अंश सेल्सिअस, ऑप्शन बी 90 अंश सेल्सिअस, ऑप्शन सी 50 अंश सेल्सिअस, ऑप्शन डी 80 अंश सेल्सिअस. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 90 अंश सेल्सिअस. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 21, जो की आपल्यासाठी हा आहे. आर्मेचर वाइंडिंगमध्ये वेजेस डायडॅश पासून बनवलेल्या असतात. ऑप्शन ए फायबर, ऑप्शन बी मिनिलेक्स, ऑप्शन सी कॉटन, ऑप्शन डी एम्ब्रॉयडरी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए फायबर. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 22, जो की आपल्यासाठी हा आहे. डायडॅश शोधण्यासाठी ड्रॉप टेस्ट घेतली जाते. ऑप्शन ए फॉर ओनली अर्थ फॉल्ट टेस्ट, ऑप्शन बी फॉर ओनली शॉर्ट सर्किट टेस्ट, ऑप्शन सी फॉर ओनली ओपन सर्किट टेस्ट, ऑप्शन डी फॉर ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट आणि रिव्हर्स कॉईल कनेक्शन. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फॉर ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट आणि रिव्हर्स कॉईल कनेक्शन. तर मित्रांनो, पुढील प्रश्न, जो आपल्यासाठी हा आहे. वाइंडिंगमधील फील्ड पोलची पोलॅरिटी तपासण्यासाठी खालीलपैकी कोणत्या 2 पद्धती आहेत? ऑप्शन ए चुंबक सूची आणि इंटरनेट ग्राउंड, ऑप्शन बी
इंटरनल आणि एक्सटर्नल ग्राउलर, ऑप्शन सी सर्च कॉईल आणि एक्सटर्नल ग्राउलर, ऑप्शन डी मॅग्नेटिक कंपास आणि सर्च कॉईल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए चुंबक सूची आणि इंटरनल ग्राउलर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो आपल्यासाठी हा आहे. आर्मेचर वाइंडिंगची कोणती टेस्ट घेण्यासाठी इंटरनल ग्राउलर आणि हॅक्सो ब्लेड वापरतात? ऑप्शन ए ओपन सर्किट टेस्ट, ऑप्शन बी ग्राउंड टेस्ट, ऑप्शन सी कंटिन्युटी टेस्ट, ऑप्शन डी शॉर्ट सर्किट टेस्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी शॉर्ट सर्किट टेस्ट. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. आकृतीमध्ये आर्मेचर तपासण्याची एक स्थिती दाखवली आहे. ही तपासणी कोणत्या प्रकारची आहे? ऑप्शन ए कम्युटेटर शॉर्ट साठी तपासणी, ऑप्शन बी ग्राउंड साठी कम्युटेटरची तपासणी, ऑप्शन सी कम्युटेटर सेगमेंटमधील इन्सुलेशन रेजिस्टन्स तपासणी, ऑप्शन डी कम्युटेटर सेगमेंटची ग्राउंड साठी ग्राउलर तपासणी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन जेव्हा एक आर्मेचर रिवाउंड करून एका योग्य अशा समपातळीत ठेवलेला तो प्रत्येक वेळी त्याच्या परिघावर थांबतो. आर्मेचरचा जो भाग सरफेस प्लेटला स्पर्श करतो तो डॅशशी संबंधित असतो. ऑप्शन ए विरुद्ध बाजूच्या व्यासापेक्षा जास्त वजन, ऑप्शन बी विरुद्ध बाजूच्या व्यासापेक्षा कमी वजन, ऑप्शन सी विरुद्ध बाजूच्या वजनाइतका, ऑप्शन डी स्पर्श केलेल्या भागाच्या कोणत्याही एका बाजूला 90 अंशात जास्त वजन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए विरुद्ध बाजूच्या व्यासापेक्षा जास्त वजन. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 27 जो की आपल्यासाठी हा आहे. एका कॉइलच्या दोन बाजूमधील अंतर आर्मेचर स्लॉट्समध्ये किंवा आर्मेचर कंडक्टर संदर्भात मोजले जाते. ते म्हणजे ऑप्शन ए बॅक पिच, ऑप्शन बी कॉइल पिच, ऑप्शन सी फ्रंट पिच, ऑप्शन डी पोल पिच. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कॉइल पिच. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न क्रमांक 28 जो की आपल्यासाठी हा आहे. कव्हर कंडक्टरच्या संदर्भात मोजलेले अंतर की जे कॉइल आर्मेचरच्या मागून पुढे जाते त्यास डॅश असे म्हणतात. ऑप्शन ए फ्रंट पिच, ऑप्शन बी कॉइल पिच, ऑप्शन सी बॅक पिच, ऑप्शन डी पोल पिच. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पिच. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 29 जो की आपल्यासाठी हा आहे. कॉइल शेवटचे टोक लगतच्या कॉइल 2च्या सुरुवातीच्या टोकाला कम्युटेटरच्या संगममेट मधून जोडले जाते त्यास डॅश असे म्हणतात. ऑप्शन ए सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंग, ऑप्शन बी ड्युप्लेक्स लॅप वाइंडिंग, ऑप्शन सी सिम्प्लेक्स वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन डी ड्युप्लेक्स वेव्ह वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंग. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 30 जो की आपल्यासाठी हा आहे. कॉइल 1चे शेवटचे टोक एक पोल पिच अंतर इतक्या अंतरावर बसवलेल्या कॉइलच्या सुरुवातीस जोडले जाते त्यास डॅश असे म्हणतात.
उत्तर आहे सिम्प्लेक्स वेव्ह वाइंडिंग। तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न। कॉईल ब्लॉक वाईज असून कम्युटेटर सेगमेंटशी सुद्धा क्लॉक वाईज कनेक्शन केले तर या प्रकारच्या वाइंडिंगला डायडॅश असे म्हणतात। ऑप्शन ए लॅप वाइंडिंग, ऑप्शन बी वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन सी प्रोग्रेसिव्ह लॅप किंवा वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन डी रिट्रोग्रेसिव्ह लॅप किंवा वेव्ह वाइंडिंग। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी प्रोग्रेसिव्ह लॅप किंवा वेव्ह वाइंडिंग। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 32 जो की आपल्यासाठी हा आहे। आर्मेचर वाइंडिंग मधील दोन लगतच्या पोल्स मधील अंतरास डॅडॅश असे म्हणतात। ऑप्शन ए परिणामी पीच, ऑप्शन बी कम्युटेटर पीच, ऑप्शन सी पोल पीच, ऑप्शन डी एव्हरेज पीच। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पोल पीच। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 33 जो की आपल्यासाठी हा आहे। आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचे आर्मेचर वाइंडिंग दाखवलेले आहे? ऑप्शन ए सिम्प्लेक्स वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन बी डुप्लेक्स वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन सी सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंग, ऑप्शन डी डुप्लेक्स लॅप वाइंडिंग। तर मित्रांनो बघूया आपण या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सिम्प्लेक्स वेव्ह वाइंडिंग। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 34 जो की आपल्यासाठी हा आहे। जर फ्रंट पिच YF हा बॅक पिच YB पेक्षा कमी असेल तर या प्रकारच्या वाइंडिंगला डायडॅश असे म्हणतात। ऑप्शन ए प्रोग्रेसिव्ह लॅप किंवा वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन बी रिट्रोग्रेसिव्ह लॅप किंवा वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन सी डुप्लेक्स लॅप किंवा वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन डी सिम्प्लेक्स लॅप किंवा वेव्ह वाइंडिंग। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए प्रोग्रेसिव्ह लॅप किंवा वेव्ह वाइंडिंग। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंगसाठी कोणती अट नाही? ऑप्शन ए ब्रशची संख्या बरोबर पोलची संख्या, ऑप्शन बी फ्रंट पिच आणि बॅक पिच बरोबर पोल पिच, ऑप्शन सी फ्रंट पिच आणि बॅक पिच दोन्ही समसंख्येत पाहिजेत, ऑप्शन डी बॅक पिच आणि फ्रंट पिच हे दोन कंडक्टरच्या फरकाने पाहिजेत। या प्रश्नाचे उत्तर आहे फ्रंट पिच आणि बॅक पिच बरोबर पोल पिच। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 36 जो की आपल्यासाठी हा आहे। आर्मेचर वाइंडिंग मध्ये स्लॉट लाइनर हे दोन्ही बाजूला दुमडलेले जातात, यास डायडॅश असे म्हणतात। ऑप्शन ए कॉईल सेपरेटर, ऑप्शन बी स्लॉट लाइनर, ऑप्शन सी पॅकिंग स्ट्रिप, ऑप्शन डी कंपिंग। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कफिंग। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। 4 पोलच्या डुप्लेक्स लॅप वाइंडिंगच्या DC मशीन मधील करंट वाहण्याचे समांतर मार्ग। ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 12। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 4। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 38 जो की आपल्यासाठी हा आहे। आकृतीमध्ये आर्मेचरच्या कोणत्या प्रकारचे वाइंडिंग दाखवले आहे? ऑप्शन ए
सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंग, ऑप्शन बी सिम्प्लेक्स वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन सी डुप्लेक्स प्रोग्रेसिव्ह लॅप वाइंडिंग, ऑप्शन डी डुप्लेक्स रिट्रोग्रेसिव्ह वेव्ह वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डुप्लेक्स रिवर्सिंग वेव्ह वाइंडिंग. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 39 जो की आपल्यासाठी हा आहे. 4 पोल डुप्लेक्स वेव्ह वाउंड आर्मेचरमध्ये करंट वाहण्याचे समांतर मार्ग किती असतात? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 8. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 2. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न आपल्यासाठी जो आहे. वेव्ह वाइंडिंग मध्ये डॅश डॅश. ऑप्शन ए बरोबर पी, ऑप्शन बी ए बरोबर 2, ऑप्शन सी ए बरोबर झेड, ऑप्शन डी ए बरोबर 4. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ए बरोबर 2. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण आपण रोजच्या रोज या सरावाचे जे काही क्वेश्चन आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण टाकत आहोत. तरी मित्रांनो लवकरच आता रेल्वेचे 32,000च्या प्लस जागा निघणार आहेत ग्रुप डीच्या. तर त्याही भरतीच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.